शेवटी देवाभाऊंनी आपलं म्हणणं ऐकलंच. शेवटी देवाभाऊंनी एम-पी-सीच्या विद्यार्थ्यांचा विचार केलाच आणि फायनली सगळ्या विभागांना निर्देश दिले. सो बघूयात हे निर्देश नेमके काय होते? देवाभाऊंचं नेमकं म्हणणं काय आहे? आणि एम-पी-सीच्या दृष्टिकोनातून आता एम-पी-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चांदीच चांदी आहे. सो बघूयात नेमकं हे प्रकरण काय आहे? मित्रांनो, स्वागत करतो मी रितेश खिरड तुमच्या सर्वांचं आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्याच लोकसत्ताच्या न्यूजपेपरला एक न्यूज आली आहे आणि न्यूज वाचल्यानंतर एम-पी-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एक खूप मोठा आनंद झाला आहे, असं मी म्हणाल किंवा असं म्हणायलाही हरकत नाही. आता मी असं का म्हणतोय? तर ती न्यूजच अशी आहे. यापूर्वी अनेक वेळा आपल्याला ज्या वेळेस एम-पी-सीकडनं जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्या प्रत्येक वेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती, ती म्हणजेच अनेक विभागांची अद्यापही मागणीपत्र प्राप्त न झाल्या कारणाने त्या पदांची जाहिरात यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये विभागांकडून जशी मागणीपत्र आम्हाला प्राप्त होतील तशा पदांच्या जाहिराती किंवा पदांचं समावेशीकरण आम्ही या जाहिरातीमध्ये करू. एम-पी-सीकडनं अनेक वेळेस आपल्याला असं सूचित केलं जात होतं. ॲक्चुअली आजच्या लोकसत्ताच्या न्यूजपेपरमध्ये मित्रांनो, एक न्यूज आलेली आहे एम-पी-सीच्या भरतीसाठी वेळेत मागणीपत्र देण्याची सूचना. आता ही सूचना नेमकी काय आहे? ही सूचना आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. ही पूर्ण न्यूज लोकसत्ताला तुम्हाला वाचायला मिळेल. या संपूर्ण न्यूजचा जर आपण सार काढतो म्हटलं तर एवढं आहे आता, की विभागाने वेळेत एम-पी-सीकडे तुम्हाला जी कुठली पदं हवी आहेत त्या पदांसंदर्भात मागणीपत्र देणं गरजेचं आहे. जर विभागांनी हे मागणीपत्र देण्यास उशीर केला किंवा विभागांकडून जर उशीर झाला, तर संबंधित विभागाला यासाठी जबाबदार धरलं जाईल. या संदर्भात देखील निर्देश आपल्या देवाभाऊंनी दिलेलं बघायला मिळतंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित मुदतीत मागणीपत्र न आल्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्याची पुढील कार्यवाही दीर्घकाळ प्रलंबित राहते. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील विविध विभागांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी मागणीपत्रांची प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रक्रियेला विलंब झाल्यास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे एम-पी-एस-सीच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे. याचा जर सार काढतो म्हटलं तर त्याचा सगळा सार हा आहे. एम-पी-एस-सी पदभरती संदर्भातलं हे नोटिफिकेशन होतं. अलीकडील जी काही बातमी आपल्याला वाचायला मिळतीये लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये, या बातमीच्या आधारावर एक गोष्ट तर आपल्याला क्लिअर झालेली आहे, की आता सगळ्या विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत, की तुम्हाला वेळेत मागणीपत्र देणं गरजेचं आहे. आता याच्यामुळे काय फरक पडेल? मागणीपत्र वेळेत न दिल्यामुळे जो उशीर होत होता, तो उशीर आता होणार नाही आणि मागणीपत्र जर वेळेत दिलं नाही, तर संबंधित विभागांना जबाबदार धरलं जाईल. त्याची कारणं त्यांना द्यावी लागतील. दुसरं, रिक्त पदांची माहिती आणि बिंदू नामावली वेळेत अपडेट करणं हे देखील बंधनकारक करण्यात आलं. रिक्त पदांची नामावली किंवा रिक्त पदं एकंदरीत किती आहेत, त्याची बिंदू नामावली जर वेळेत अपडेट केली, तर आपल्यालाही लक्षात येईल, राज्य सरकारलाही लक्षात येईल, की बाबा आपल्याकडे कर्मचाऱ्यांचा जो पुरवठा आहे, किती प्रमाणात व्हायला पाहिजे आणि अद्यापही किती जागा रिक्त आहेत. यामुळे जास्तीत जास्त जाहिरातींमध्ये तुम्हाला पदं बघायला मिळू शकतात. सो इथून पुढच्या काळामध्ये एम-पी-सीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही सुवर्ण संधी आहे असंही मी म्हणेल. यामुळे भरती प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत यावर विशेष भर देण्यात आला. लवकरात लवकर जाहिराती आणि परीक्षा प्रक्रियेत गती येण्याची शक्यता, कारण अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडनं ही ओरड होते. नेहमी एम-पी-सीच्या परीक्षा या लांबणीवर टाकल्या जातात. नेहमी एम-पी-सीच्या परीक्षा ह्या पोस्टपोन्ड होत असतात. आज जरी पूर्वपरीक्षा झाली तरी ह्या परीक्षेचा जो अंतिम निकाल आहे तो साधारणतः वर्ष दीड वर्षानंतर लागतोय. सो एवढा प्रदीर्घ काळ विद्यार्थ्यांना फक्त वाट आणि वाटच बघावी लागते. ही जी निवड प्रक्रिया आहे, ही निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी. त्याच्यानंतर ॲक्चुअलमध्ये जेवढ्या जागांची गरज आहे तेवढ्या जागा त्या निवड प्रक्रियेतून आपण भरल्या गेल्या पाहिजेत, यावरही मुख्य भर देण्यात आला. रिक्त जागा एकंदरीत किती आहेत, त्या रिक्त जागा तुम्हाला वेळेत अपडेट करणं गरजेचं आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून अलीकडेच ह्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये झाल्यात. सो येणाऱ्या काळामध्ये पोरांनो, आता तुम्हाला जाहिरातीमध्ये पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याची बघायला मिळू शकते. विशेषतः जर तुम्ही न्यूजचा विचार कराल तर ह्या न्यूजमध्ये राज्यसेवा ह्या परीक्षेबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या राज्यसेवा परीक्षांसाठी मागणीपत्र पाठवण्याबाबत प्रशासकीय विभागांमार्फत कार्यवाही केली जाते, परंतु अनेकदा विभागांकडून रिक्त पदांसाठीचे मागणीपत्र एमपीएससीकडे विहित मुदतीत सादर होत नसल्यामुळे या पदांसाठी निवड प्रक्रिया राबवण्याबाबतची पुढील कार्यवाही दीर्घकाळ प्रलंबित राहते. त्यामुळे मागणीपत्रांची प्रक्रिया जलद गतीने होण्याच्या अनुषंगाने रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिलला बैठक घेण्यात आली. यावेळी विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संवर्गाच्या रिक्त पदांची तसेच बिंदू नामावलींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगिक माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये सांगितले की तुमच्याकडे एकंदरीत रिक्त पदं किती आहेत, ती रिक्त पदं आम्हाला सांगा, त्याची बिंदू नामावली अपडेट करा. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जी कुठली राज्यसेवेची ॲड असेल, जी कुठली कंबाईन गट ब गट क ची ॲड असेल, कदाचित याच्यामध्ये आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन बघायला मिळू शकतं. आता वर्ष 2026 मध्ये सर जागा ॲड होतील का, तर वर्ष 2026 मध्ये शक्यतोवर जागा ॲड होणार नाहीत असं मला वाटतं, कारण आता सगळ्या प्रोसेस जवळपास कंप्लीट झाल्यात. सो माझ्या अंदाजाने झाल्या तर सोन्याहून पिवळं, पण नाही झाल्या तर वर्ष 2027 हे फिक्स आहे. सो लक्षात घ्या पोरांनो, इथून पुढचा जो काळ आहे तो आपला आहे. जेवढी काही रिक्त पदं आहेत ही मोठ्या प्रमाणावर आहेत. सो कदाचित येणाऱ्या काळात जाहिराती ज्या आहेत ह्या मोठ्या बघायला मिळू शकतात. जास्तीत जास्त पदं त्या जाहिरातींच्या माध्यमातून आपण बघू शकतो. सो आपल्याला अभ्यासाचा जो वेग आहे हा अभ्यासाचा वेग आणखीन जास्त वाढवणं गरजेचं आहे. आणखीन जास्त टू द पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अप्रोचने अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगून देतो, याच दृष्टिकोनातून मी स्वराज्य बॅच देखील सुरू केलेली आहे. 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवेच्या पोरांसाठी ही बॅच आहे. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला 100% लाईव्ह क्लासेस देतोय. लाईव्ह जर शक्य झालं नाही तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, पर्सनल मेंटरशिप आहे, 18 पुस्तकं आम्ही देतोय, नोट्स आम्ही देतोय, टेस्ट आम्ही देतोय, सगळं काही आम्ही करून घेतोय. या व्यतिरिक्त रोज दुपारी 1 वाजता माझं यूट्यूबला सेशन असतं, हे देखील फ्री असतं. या सेशनच्या माध्यमातून राज्यसेवा 2026 आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2026 पूर्वच्या दृष्टिकोनातून मी राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीचे टॉपिक वाईज प्रश्न तुमच्याकडनं सोडवून घेतोय. सो याच्यासाठीचा माझा सेपरेट ग्रुप आहे. त्या ग्रुपला जरी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ह्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, नाव टाका, मी ग्रुपला जॉईन करून घेतो. किंवा राज्यसेवेची बॅच जॉईन करायची असेल किंवा कंबाईन 2027ची बॅच जॉईन करायची असेल, जो मोबाईल नंबर दिलाय त्या मोबाईल नंबरवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. दोन्ही बॅचेसच्या डिटेल्स मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आता डायरेक्ट आपल्याला कळतंय की या संदर्भात बैठक पार पडली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. अजूनही जर आपण सिरियस झालो नाहीत आणि उद्या जर मोठ्या पदांची जाहिरात आपल्याला बघायला मिळाली आणि आपण जर त्याच्यासाठी प्रिपेअर नसू तर सर्वस्वी चूक ही आपली असू शकते. बरोबर आहे. सो एकंदरीत काय न्यूज होती, त्या न्यूजच्या माध्यमातून कुठे परिणाम पडू शकतो हा अंदाज आपल्याला आलाय. येणाऱ्या काळामध्ये जर याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर आत्तापासून तयारीला सुरुवात करावी लागेल. ठीक आहे. सो गोष्टी क्लिअर आहेत. आय होप पॉईंट क्लिअर झाला असेल, काय नेमकं सांगायचं होतं. ठीक आहे. सो थांबतो मी या ठिकाणी. जेवढं काही महत्त्वाचं होतं तेवढं महत्त्वाचं सांगून दिलंय. भेटूया लवकरच दुपारी 1 वाजता आणि रेग्युलर पेड बॅचमध्ये. थँक यू.